आहे. तर ह्या सगळ्याबद्दल मराठी साहित्यात काही आलेलं आहे का? तर सुरुवातीला जेव्हा आपण भारत स्वतंत्र झाला आणि तंत्रज्ञान हळूहळू आपल्याकडे यायला लागलं, त्यावेळेस हातमागावरनं यंत्रमाग, मशीन अशा सगळ्यांवर आपण हळूहळू स्टेप बाय स्टेप गेलो आणि त्या पद्धतीने आपला गावगाडा बदलला, आपली सामाजिक व्यवस्था बदलली आणि याचं चित्रण त्यावेळेसच्या ग्रामीण कादंबऱ्यांमध्ये, कथांमध्ये यायला लागलं. याचं प्रातिनिधिक उदाहरण जर आपण घेतो म्हटलं तर राम बोराडे सरांचे पाचोळा ही जी कादंबरी आहे ती आहे. मी तिथून जम्प करून सरळ ह्या गेल्या 30 वर्षाच्या जर ललित साहित्याचा विचार केला तर यामध्ये सगळ्यात पहिलं नाव आपल्याला घ्यावं लागेल ते म्हणजे जयंत नारळीकर सरांचं. शाळेमध्ये असतानापासून आम्ही वामन परत्न आला, प्रेषित, यंत्रमानव या प्रकारची त्यांची पुस्तकं वाचलेली आहे. ही पुस्तकं कथा आणि कादंबरी तर होती, पण शिवाय त्यावेळेस सुद्धा मानव जेव्हा माणसासारखा माणसांमध्ये वागतो त्यावेळी त्याचं भावविश्व आणि खऱ्या माणसाचं भावविश्व एकत्र आल्यानंतर काय गुंतागुंत होऊ शकते याचं चित्रण त्यांनी त्यामध्ये खूप छान पद्धतीने केलेलं आहे. आणि त्यानंतर मला असं वाटतं निरंजन घाटे असू देत, बाळ फोंडके असू देत, ते शिक्रापूर सर आहेत, मिलिंद कीर्ती सर आहेत, ह्या सगळ्यांनी यावर लिहिलेलं आहे. आणि हे सगळं आपण कधी कुठे कथांच्या स्वरूपामध्ये येतं, कुठे न्यूजपेपरमध्ये येतं, डिजिटल स्वरूपामध्ये येतं. पुस्तकं जी आहे ती आज 4 फॉर्मॅटमध्ये येतात. एक आता आपण पुस्तकाला पुस्तक म्हणू शकत नाही, वी सेड इट हार्ड कॉपी, सॉफ्ट कॉपी, ऑडिओ कॉपी आणि व्हिडिओ कॉपी असे 4 त्याचे प्रकार झालेले आहेत. आणि ह्या चारही याच्यामध्ये एखाद्या पुस्तकाने परफॉर्म कसं केलं हे खूप महत्त्वाची गोष्ट यामध्ये येते. त्यानंतर एक अत्यंत महत्त्वाचे लेखक आणि महत्त्वाचे कवी अशा दोघांबद्दल मी इथे सांगणार आहे, ते म्हणजे नंदा खरे. नंदा खरे हे स्वतः इंजिनियर होते आणि अंतजीची बखर आणि बखर अनंत काळाची यासाठी ते आपल्याला माहिती आहे. पण त्यांची 2 महत्त्वाची पुस्तकं आहेत, एक नांगरल्या विण भुई आणि दुसरं उद्या. तर उद्या हे जे पुस्तक आहे हे पुस्तक सगळ्यांनी वाचलं पाहिजे, कारण ते अत्यंत वेगळ्या फॉर्मॅटमध्ये लिहिलं गेलेलं आहे. सगळ्या कथा आहे पण ती कादंबरी म्हणून त्याला पुरस्कार दिला जातो, कारण त्या सगळ्यांचा नायक असू द्या किंवा खलनायक असू द्या ते तंत्रज्ञान आहे त्यामध्ये. आणि नंदनचं जे हे पुस्तक आहे ते केवळ फॅन्टसी नाही आहे, तो येऊ घातलेल्या नजीकच्या भविष्यकाळाबद्दल एकदम जवळचं भविष्यकाळ त्यामध्ये आहे, तर त्याला वास्तवाची जोड आहे. त्यांच्या 2 प्रातिनिधिक कथांचं बद्दल मी ते एक सांगते. त्यातल्या एक आहे अस्तित्व नावाची त्यांची कथा आहे, ज्यामध्ये भविष्यकाळामध्ये जी सोसायटी येईल त्यामध्ये प्रत्येक माणसाला अस्तित्व कार्ड दिलं जाईल. तुम्ही आजचं आधार कार्ड बघा आणि ते अस्तित्व कार्ड बघा, बऱ्यापैकी सिमिलरिटी आपल्याला मिळते. तंत्रज्ञान चांगलं आहे की नाही ह्याबद्दल माझी काही भूमिका नाही आहे, ते साहित्यामध्ये कसं पद्धतीने लेखकांनी त्याकडे बघितलेलं आहे हे सांगणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं. तर ज्यावेळेस हे अस्तित्व काळ येईल त्या काळामध्ये एक डिस्टोपियन निराशावादी थोडंसं चित्र त्यामध्ये आलेलं आहे की समाजामध्ये हळूहळू स्त्रियांचा वावर कमी होऊन जाईल आणि समाज एक माणसाचं कुटुंब असेल. त्यामुळे त्यातलं एक जोशी नावाचं पात्र जो आपल्या मित्राकडे जातो, त्याला मित्राच्या सोबत आई राहते असं दिसतं, तेव्हा तो म्हणतो अरे गेल्या 40 वर्षामध्ये मी स्त्रीच पाहिलेली नाही. तर अशा प्रकारचं चित्र त्यामध्ये आलेलं आहे. दुसरं एक त्यामध्ये आहे, जसं सरांनी मागे सांगितलं की हे अपरिहार्य आहे तंत्रज्ञान, ह्या पद्धतीची एक कथा त्यात आलेली आहे, दिवाणखाण्यातला हत्ती. तर तो आता जसं फेसबुकवर सगळेजण आहे, एक दिवस फेसबुक बंद पडलं तर सगळे ओरडतात, असं जसं काही तो आपल्या राष्ट्रीय आपदा असल्याचा प्रश्न आहे असं आपल्याला वाटतं. इंस्टाग्रामचं तसंच होतं नवीन पिढीमध्ये. पण ते इतकं अपरिहार्य आहे का? ते जर कुणी फेसबुक नाही वापरलं तर काही राहतं का? म्हणजे आता आमच्याकडे ठाले सर नाही वापरत तर त्यांचं काही अडतं का? नाही अडत. पण तरीही तंत्रज्ञान आपण अपरिहार्यपणे स्वीकारलेलं आहे. ह्याची जी झलक आहे ती दिवाणखाण्यातला हत्ती या कथेमधून आपल्याला सापडते. त्यानंतर एक दुसरं महत्त्वाचं एक नाव आपल्याच्यामध्ये कवी आहे, ज्येष्ठ कवी अरुण काळे. अरुण काळे यांनी 2008-05 या दरम्यान त्यांचे काही मरणोत्तर त्यांचा एक काव्यसंग्रह आणि त्याआधी असे जे त्यांचे 2 काव्यसंग्रह आलेले आहेत, त्यामध्ये एक आहे मागून आलेले लोक. हे मागून आलेले लोक म्हणजे आफ्टर सिव्हिलायझेशन जे नवीन आलेले आहे, तंत्रज्ञानाच्या युगात आलेले आहे किंवा जे सगळं काबीज करू इच्छिता. कारण तंत्रज्ञान हे ज्याच्या हाती आधी लागेल, ज्याला आधी समजेल तो आधी सत्ता मिळवेल, हे तर आपलं एक नैसर्गिक सत्य आहे. माणसाच्या उत्क्रांतीपासून ते सोशल डार्विनिझममध्ये आलेलं आहे. तर अरुण काळेंनी मागून आलेले लोक आणि ग्लोबलचं गावपूस असे 2 काव्यसंग्रह आलेले आहेत, जिथे नंदा खरे एका मुलाखतीत म्हणतात की माणसांच्या हावभावावरून त्याच्या मनात काय आहे ही ओळखणारी मशीन जवळच आहे आणि आपण आताच लक्षात घेतले की ती आलेली आहे. तिथे अरुण काळे म्हणतात की संगणकात कुणीतरी भरणारच आहे मेंदू त्याच्या गुणवैशिष्ट्यांसह आणि तो होणारच महत्वाकांक्षी. माणसं होतच चालली अपंग, दुबळी, गरिबांची आहे त्याच्याकडे आकडेवारी, ती वाढवण्याचे बनताहेत प्रोग्राम,
पैसेवाल्यांची करतोय तो हुजुरीगिरी, गरिबांना घावतो फक्त भंगारा. किंवा www. हे विश्वची माझा कटोरा.com या कवितेत ते म्हणतात, हे महाजाल, ही प्रचंड गती, ह्या समस्त भिकाऱ्यांनी नामशेष व्हायचं का. एक मी आधी म्हटलं की डिस्टोपियन आणि निराशाजनक चित्र जनरली बघायला मिळतं, कारण आपल्याकडे तरुण पिढीमध्ये एक तो दिवंगत झालेला आहे राहुल बनसोडे, त्याने फेसबुकच्या माध्यमातून तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये काही चिंतन केले. त्यात तो म्हणतो की आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स अपडेट करायला 10 वर्ष लागतात. तिथे आपण अपग्रेड होणं हे खूप हळूवार प्रोसेस आहे आणि कदाचित ह्या प्रक्रियेत आपण मागं पडू. आणि ही मागं पडण्याची जी प्रक्रिया आहे ती तरुण पिढीला माहिती आहे, फोमो, फिअर ऑफ लेटिंग आउट. तर ही जी मागं सुटण्याची जी प्रक्रिया ही तशी भयावह असते आणि सोबतची जी स्पीड आहे ती सगळ्यांना ॲडजस्ट करता येत नाही. त्यातून ही जी एक गुंतागुंत भावनांची तयार होते त्याचं चित्रण आपल्या साहित्यात आलेलं आहे. दुसरीकडे ज्याची आता ह्या सगळ्या डिजिटल टेक्नॉलॉजीचा म्हणजे कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ज्याला मी म्हणते त्याचा साहित्यात उपयोग कसा आलेला आहे. तर यामध्ये एक कवयित्री आहे जिचं नाव आहे योजना यादव. योजना यादवने तिचा पहिला काव्यसंग्रह हा मार्क झुकरबर्गला तिने अर्पण केलेला आहे. का अर्पण केला, कारण ती म्हणते की लेखन, प्रकाशन आणि वितरण ही जी काही साहित्य संस्थांची किंवा काही लोकांची किंवा काही प्रकाशकांची त्यामध्ये सत्ता असायची, मक्तेदारी असायची, ती ह्या व्यवस्थेने खोडून काढलेलं आहे. ही व्यवस्था अत्यंत लोकशाहीवादी झालेली आहे. त्यामुळे खेड्यातला एखादा कुठलाही माणूस 1 GB डेटावर काय करू शकतो हे ह्याचं एक पॉवरफुल एक यंत्र म्हणून त्याचा उपयोग केला जाऊ शकतो. रीच वाढतो आणि त्यामुळे तसं होतं. दुसरीकडे आहे पटेली, हा पहिला एक कादंबरी ज्याला महाराष्ट्र साहित्य संमेलनाचा, ज्याला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार आहे, तो पटेलीच्या लेखकने त्याच्या पटेलीच्या 1800 कॉपी फक्त ट्विटर, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर त्याची जाहिरात करून व्हर्च्युअली विकलेल्या आहेत त्याने. म्हणजे डिजिटल कॉपीने, हार्ड कॉपी त्याने विकल्या फक्त जाहिरात करून. डिजिटल तर वेगळेच मॅटर आहे ते सगळं. तर ही जी व्यवस्था आहे. किंवा तिसरं मिनाज लाटकर, ही जी एक पत्रकार आहे, ती म्हणते की मी इम्रोजची मुलाखत घेतली, मला कोणी ओळखत नव्हतं, पण मी जेव्हा माझे लेख सोशल मीडियाच्या माध्यमावर टाकायला सुरुवात केली त्यावेळेस माझी पत्रकार म्हणून मी एस्टॅब्लिश झाले. तर हा जो एक आपल्याला दोन्ही गोष्टीच्या सोबत चालावा लागणार आहे त्याची ही सगळी तरुण पिढीतली उदाहरणं आहे की तरुण पिढी येणाऱ्या तंत्रज्ञानाकडे कसं बघते. आणि याचं दुसरं एक एक्झाम्पल मी देईल की प्रशांत पवार हे संपादक होते रसिकचे, दिव्य मराठीची जी पुरवणी निघायची, त्यात त्यांनी फक्त फेसबुकवर लिहिणाऱ्या लोकांना एकत्र केलं आणि त्यांना मेनस्ट्रीम मीडियामध्ये लिहायला लावलं. मी मेनस्ट्रीम हा शब्द सुद्धा इथे मला वाटतं इरेलेव्हंट आहे, कारण आता डिजिटल मीडिया हाच मेनस्ट्रीम झालेला आहे. आणि आता आपण बघतोय की काही दिवसांत खरंच AI-चंच आपल्याला इथे संमेलन घ्यावं लागणार आहे. त्यामुळे ही जी सोशल मीडियावर ज्या ह्या सगळ्या गोष्टी चालल्यात हे एक पॉवरफुल मीडियम होतं आहे. एक शेवटचं फक्त एक सांगेल की अल्बेर कामू हे एक विचित्रवादाचा जनक, ॲब्सर्डिस्ट म्हणून मानला जातो. त्याची एक कहाणी आणि मी थांबते एवढं बोलून की तो कॉफी शॉपमध्ये बसला होता आणि तो कॉफी पिऊन बाहेर निघाला आणि त्याला STD बूथवर एक माणूस फोनवर बोलताना दिसला. त्याने याची नोंद करून ठेवलेली आहे की हे किती ॲब्सर्ड आहे, किती विचित्र आहे की तरुण एक जिवंत माणूस एका मशीनसोबत बोलतोय. हे किती ॲब्सर्ड आहे. आज जर त्याने हे बघितलं असतं की आपण लग्नात सगळे एकत्र बसतो, एका काउचवर बसतो आणि सगळे आपल्या मोबाईलमध्ये दूरच्या मित्रांसोबत बोलत असतो, त्याने कायच केलं असतं. तर हा ॲब्सर्डिझम आहे. आणि त्याच्यापेक्षा भयानक एक ॲब्सर्डिझम आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात घडतं, ते म्हणजे की आपण एखादा माणूस मेल्यानंतर त्याची फेसबुक वॉल चेक करतो, सतत बघत राहतो की आपल्याला स्वतःला आपण कन्सोल करत राहतो की नाही तो आहे, त्याचे पोस्ट वाचतो, त्याचं सुरू आहे आणि आपण विश्वास नाही ठेवत. आपण थोड्या वेळ ती वेदनेची प्रक्रिया लांबवतो त्यातनं. तर हा ॲब्सर्डिझम, हा विचित्रवाद जो आहे तो आपल्याकडे सगळीचकडे सध्या झालेला आहे. आणि त्यावर जे साहित्य निर्माण होते ते पण ॲब्सर्डिस्ट प्रकारचं आहे, एक्झिस्टेन्शियल प्रकारचं आहे. गीतेश शिंदे याचे जे काव्यसंग्रह आहे CCTVच्या गर्दछायेत, त्यामध्ये सुद्धा त्याने ह्या ॲब्सर्डिझमवर त्याच्या चांगल्या कविता आलेल्या आहेत. तरुण लोकांमध्ये सुद्धा ते रिफ्लेक्ट होत आहे. आणि जिथे कविता म्हटलं तर तिथे भावनेचा उतंबळा येतो, कारण तंत्रज्ञानावर कविता नाही बनवू शकत. तंत्रज्ञानामध्ये तुम्हाला भावना घालाव्या लागतात आणि हे भावना घालणारं तंत्रज्ञान आपल्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेलं आहे. तिथे आपण माणसाचा विवेक जागृत ठेवून जर ते आपण स्वीकारलं तर कदाचित आपल्यासाठी ते इझी गोईंग होईल. धन्यवाद. नम्रताजी, अतिशय साहित्याचा आधार घेऊन तुम्ही अतिशय भविष्यवेधी असे विचार मांडले. खरंच इथे जमलेल्यांना म्हणजे हा कार्यक्रम खरंच आता उपस्थिती वाढली याचा आनंद आहे, पण प्रत्येकाने ऐकण्यासारखं आहे. आपलं भविष्य काय असेल या
विचारांची बीज नक्कीच या भाषणांनी, या चर्चांनी आपल्यामध्ये पडणार आहेत. आता मी पुढच्या वक्त्यांचा